मानवी देहाला उपदेश करतात. काय सांगितलं तुकोबरायांनी? एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी ना अंती अवसान. तुकोबराय म्हणतात, जीवन जगत असताना ज्या काही माईक गोष्टी, माईक पदार्थ आज तुमच्या माझ्या डोळ्याला दिसतायत, या सगळ्या गोष्टी माणसाला एक दिवस सोडून जातात आणि या सगळ्या गोष्टी माणसाला दुःख देतात. गाडी असेल, पैसा असेल, धन असेल, जमीन असेल, इस्टेट असेल, प्रॉपर्टी असेल, बायको असतील, मुलं असतील, या सगळ्याच गोष्टी माणसाला दुःख देतात आणि या सगळ्या गोष्टी माईक पदार्थामध्ये मोडतात. आता लक्ष द्या, माईक पदार्थांमध्ये मोडणारी अजून एक गोष्ट आहे. तुम्ही जो संसार करता तो संसार माईक पदार्थामध्ये मोडतो. कीर्तन कळतंय ना? महिला मंडळ कळतंय ना? का डोक्यावरून चालले नाही ना? असं असं करा की. मी सांगत असते बाबा, बरेच लोक कीर्तनात बसतात, बरेच लोक कीर्तनात बसतात, पण कीर्तन काय त्यांच्यात बसत, तुमच्यात बसू द्या. एक वाक्य मी सांगत असते, श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है. श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है, लेकिन श्रोता जब सो जाता है तो ये वक्ता कुछ भी बकता है. त्याच्यामुळे तसं वाटत असेल तर बारकाय नाही का? या माईक पदार्थांमध्ये बोलणारी एक गोष्ट तो तुमचा संसार आहे. पहिला म्हणजे आता ताट बसन माझ्याशी बोला. तुम्ही हा संसार करताय, हा संसार तुम्हाला दुःख देतो की सुख देतो? काय देतो? ब्रह्मचारीत का तुम्ही? मग संसार काय करतो? दुःख देतो की सुख देतो? तुमच्याच आहेत का वया? घरी बोलतात का? हा, घरी बोलू देत नसतील. त्यांना जितकं जोरात बोलतात तितकं जोरात मला पण बोला ना. संसार काय करतो? दुःख देतो. संसार माणसाला सुख देत तरी तो सुटत खुशाल नाही म्हणतात. हा संसार आहे. शास्त्रानं या संसाराची व्याख्या केली, संसरत इति संसार. हा जो संसार तुम्ही करता, माईक गोष्टीमध्ये मोडणारी एक गोष्ट आहे. तुम्हाला सांगू, माईक पदार्थामध्ये मोडणारी एक गोष्ट संसार. संत अनेक ठिकाणी सांगतात, या संसारामध्ये जर सुख पाहायला गेलं तर सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि हा संसार कसा आहे? संतांचं सांगणं आहे, संसार दुःख मुळा तोही काढे इंगळा, विषाती लागी कोठे रात्र दिवस तळमळ. विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. संतांनी अनेक ठिकाणी आपल्याला सांगितलं, हा संसार तुम्ही जो करताय हा संसार सुखाचा नाहीये. संत सांगतात, दुःख बांधवडी आहे हा सुखाचा विचार नाही कुठे. या संसारामध्ये सुख नाहीये तरी पण तो माणसाला सुटत नाही. तुम्हाला एक सांगू, या वारकरी संप्रदायामध्ये कवित्री होऊन गेल्या संत बहिणाबाई, आणि त्या बहिणाबाईंनी तुमच्या संसाराचं गोड असं वर्णन केलं. बहिणाबाई सांगतात, तुमचा संसार कसा आहे? अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कपबशीचा घार, बशी बसे जागेवर, बशी बसे जागेवर, कप हिंडे दारोदार. अरे संसार संसार जसं तवा चुल्हावर, अरे संसार संसार जसं तवा चुल्हावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, मग मिळते भाकर, मग मिळते भाकर.
सांगितलं संसार कसा आहे. बशी निवांत बसलेली बर का, बशी निवांत फुटली की संपली. बशीचं काम एवढंच आहे, पण या कपाची फार फजिती आहे. कपाचा कान तुटला तरी कपाला सुट्टी. काय करता तुमच्याकडे कपाचा कान तुटल्यावर? तुमचं आमचं सारखंच आहे. संसारामध्ये माणसाला सुद्धा चटकेच खावे लागतात. म्हणून संत ही म्हणतात, या संसार नगरी बाजार भरला ग, या संसार नगरी बाजार भरला ग, या संसार नगरी बाजार भरला ग, या संसार नगरी बाजार भरला ग. त्यात सुख नाही, 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 त्यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग, या संसार नगरी बाजार भरला ग, या संसार नगरी बाजार भरला ग, या संसार नगरी बाजार भरला ग. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. सुख संसारात दुःखानं भरलेला हा संसार आहे, तरी तो माणसाला सुटत नाही. एक सुंदर व्याख्या शास्त्रानं आपल्याला सांगितली. प्रपंचाचा आरंभ हा अनुकूल आहे, पण त्याचे परिणाम प्रतिकूल आहेत. आणि परमार्थाचा आरंभ हा प्रतिकूल आहे, पण त्याचे परिणाम आणि अनुकूल आहेत. म्हणून लक्षात घ्या, संसार करायचा की परमार्थ करायचा हे तुम्ही तुमचं ठरवायचं. आणि मी म्हणणार नाही तुम्ही संसार सोडून द्या आणि फक्त परमार्थ करा, असं अजिबात म्हणत नाही. संसारही करा, पण संसार असा करा, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे, असोनी संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे. म्हणत नाही तुम्ही संसार सोडून द्या फक्त परमार्थ करा. तुकोबाराय सांगतात, या माई गोष्टी माणसाला दुःख देतात. किती जरी कमवल्या, किती जरी साठवल्या, तरी एक दिवस माणसाला सोडून जातात. आपल्या सोबत येणारी गोष्ट एकच, ते म्हणजे भगवंताचं नाव. तुम्हाला सांगू, किती पैसा कमवला, किती धन कमवलं, किती जमीन घेतली, किती बंगले बांधले, शेवटी जायचं कुठं? तिकडं. म्हणून किती जरी कमवलं तरी एक दिवस हे माणसाला सोडून जायचं. एक सुंदर भजन आहे पहा, माणसासोबत येणारी गोष्ट फक्त भगवंताचं नाव. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, कृष्ण नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाओ गली गली, शोर मचाओ गली गली, माया के दीवानों सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा, सुंदर काया मिट्टी होगी, सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली, सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाओ गली गली, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम, बोलो
सोबत माणसाचे एवढं म्हणून एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. तुकोबराय म्हणतात या माईक पदार्थांचा त्याग करून अविनाशी असणारा परमात्मा त्याचं वेड या मनाला लावून घ्या. अभंगाचं तिसरं चरण.